खुल्लच सांगतो शूट मध्ये की ज्या प्रकारे आपण तयारी करून घेतो त्याच्या कोणी जवळपासही तयारी करत नाही आणि करू शकत नाही. आपण बरं दरवर्षी आपली लेवल वाढवतो. बरं सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. तुम्ही सर्वांनी पाहत असाल की आपल्या 2025 मध्ये आता जवळपास 300 जागा झाल्या आहे. म्हणजे एमपीएससी 2025च्या जाहिरातीमध्ये या जवळपास 100 ते 125 जागा होत्या त्या आता वाढून जवळपास 300 जागा झाल्या. तर यासाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. याने एक फायदा का होईल की जे डिझर्विंग आणि मेन्स टेक्निकल मध्ये स्ट्रॉंग असलेली मुलं यांचा थोडासा प्री मध्ये स्कोअर कमी होता, आता त्यांच्यावर प्री होईल. तर प्रीचा कट ऑफ खूप खाली जाईल. तर खूप डिझर्विंग मुलं हे मेन्स ची एक्झाम देऊ शकेन. तर यासाठी मला खूप चांगलं वाटलं. आणि एक तुम्हाला थोडासा रिअलिटी चेक देतो. पण जागा सध्या झाल्या आहे, एक्झॅक्ट आकडा सांगायचा म्हणजे 296. तर जागा 296 असो, 396 असो की 696 असो, सिलेक्शन त्यांचंच होते जे चांगल्यानं मेहनत करतात, चांगल्यानं तयारी करतात, जे फक्त थातूर भातूर काही पण वाचत नाही. तर तुम्ही पाहिलं असतं 2019 मध्ये 1000च्या वरती जागा होत्या तरी मुलांचं सिलेक्शन झालं नाही. पण शेवटी जागा 100 राव, 300 राव की 500 राव, जे मुलं अभ्यास करते त्यांचं सिलेक्शन होतात आणि जे फक्त निव्वळ टाइमपास करते त्यांचं सिलेक्शन होत नाही. मग ते 2025 मध्ये नाही होत ना 2026 ना 27. जे चांगल्या प्रकारे तयारी करतात बेटा त्यांचं सिलेक्शन होते. बघा आता खूप म्हणजे मुलं एकदम थोडासा त्यांचा ट्रॅक रॉंग होऊन जाते. बेटा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त घरी बसून जर टीव्हीवर पाहताय की प्लेन कोणत्या प्रकारे फ्लाय केला जाते, तुम्ही प्लेन उडवू शकत नाही. तसंच खूप विद्यार्थ्यांचं होत आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करत नाही चांगल्या प्रकारे तोपर्यंत तुमची एक्झाम क्लिअर होणार नाहीये. तुम्हाला घासा लागन, तुम्हाला मेहनत करावंच लागन. पण कोणी समोर येऊन तुम्हाला कितीही गाईड दिलं करून, कोणी कितीही टॉप रँकचा राव, कोणी कितीही बाप राव, त्यानं किती गाईड केलं तरी तुम्हाला शेवटी मेहनत करावं लागन. सॉइल आहे, तुम्हाला ते स्वतः नोट्स काढावं लागन, स्वतः लिहून पाहावं लागन. आणि खूप चुकीची सवय सध्या चालू आहे की 6-7 दिवस कोणता विषय वाचायचा, 7व्या दिवशी त्यावरचे पूर्ण प्रश्न सोडवायचे. तर तुम्ही ते प्रश्न त्या दिवशी 7व्या दिवशी सोडवू शकणार आहे, पण तुम्हाला ते प्रश्न पेपरात जमणार नाहीये. तर बेटा माझ्यावर विश्वास ठेवा. जे मुलं 3-3 वर्षापासून स्टडी करत आहे तर त्यांचं सिलेक्शन होईल, तुमचं होणार नाही असं नाहीये. जर कोणी 3 वर्षापासून करत आहे पण प्रॉपर प्लॅन स्टडी नाही आहे, प्रॉपर रिव्हिजन नाही आहे, गोष्टीचं रिकॉलिंग नाही आहे, अर्ली जजमेंट, स्वतःला ओव्हर एस्टिमेट करतात की मला आता सगळं लिहिता येते. कोणी 4 दिवस सब्जेक्ट वाचून तुम्हाला 5व्या दिवशी सर्व काही लिहिता येणार आहे बेटा. लक्षात ठेवा, ही जी मेन्सची परीक्षा आहे यामध्ये आपली जे होल्ड आहे बेटा, मी ज्या प्रकारे शिकवतो मी एकदम खुल्लच सांगतो शूट मध्ये की ज्या प्रकारे आपण तयारी करून घेतो त्याच्या कोणी जवळपासही तयारी करत नाही आणि करू शकत नाही. आपण बेटा दरवर्षी आपली लेवल वाढवतो. आणि एमपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे पण विद्यार्थी राहतात, ज्यांचं पण फायनल लिस्टमध्ये नाव राहते, एक तर ते आपल्या जवळचे राहतात, आपल्या क्लासचे राहतात. आणि बेटा जे काही नाही आहे त्याच्यातले भरपूर विद्यार्थी असे राहतात की ज्यांना आपला कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या बेटा स्टेजवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रकारे आपल्या क्लासचा, क्लासरूमचा, क्लास नोट्सचा किंवा मी जे शिकवले आहे त्या पद्धतीचा वापर करून त्यांनी त्यांची रँक काढली राहते. मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, ही जी एमपीएससीची परीक्षा आहे मेन्सचं डिस्क्रिप्टिव्ह, हे यामध्ये सर्वांना जमत नाही, सर्वांना हे शिकवता येत नाही, समोरच्या करून तयारी करून घेता येत नाही. मी पुन्हा बेटा रिपीट करत आहे की ज्या प्रकारची जी तगडी, ज्या सोप्या प्रकारे की ज्या विद्यार्थ्याला काहीच नाही येत, झिरोवाल्या विद्यार्थ्यालाही आपण जे एकदम हाय लेवलवर नेऊन शिकवतो की त्याला परीक्षा काढण्याच्या लायक बनवतो, पूर्ण महाराष्ट्रात नाही बेटा, म्हणजे आपलं जे डेडिकेटेड एमपीएससी पेपर 1 पेपर 2 ला जितकं लागते जसं लागते आपण एकदम टू द पॉइंट घेतो. त्याच्या जवळपासही कोणी नाही. म्हणून जे विद्यार्थी आपल्यावर ट्रस्ट ठेवत आहे त्यांनी त्यांची तयारी ताकदनं जोरात सुरू ठेवावी. आणि जे सध्या थोडेसे राहतात हवेत, ज्यांना वाटते मी थोडंफार केलं तर सिलेक्शन होऊन जाईल, बेटा त्यांना फेल्युअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फेल व्हायच्या पहिले जर तुम्ही स्वतः समजदार झाले की तुम्हाला तयारी करावं लागणार आहे. तुम्हाला कोणीही गाईड केलं, मी जरी शिकवलं, मी साफ सांगत आहे, मी अभिषेक धामणकर सर, की मी 100 लोकांना शिकवलं तर 100 मुलं एक्झाम काढू शकत नाही, शक्यच नाही. त्या 100तून जे विद्यार्थी चांगल्यानं अभ्यास करतात फक्त तेच पोस्ट काढू शकतात. आणि हे गोष्ट मी दरवर्षी सांगतो. मी शिकवल्यावर तुम्हाला मेहनत करणार आहे, पण जे शिकवत आहे ते एकदम मी बाप लेवलचं येतो की ते सोडून तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. आपण रोज सकाळी 7 ते 1 बेटा शिकवतो, पुन्हा ताकद आपण बेटा याच क्लासमध्ये घेत असतो. ती हीच जागा आहे, पण एकदम चांगल्यानं घेतो मेहनत करून. हे सर्वात जरुरी आहे. तर जागा वाढल्या आहे म्हणून जास्त काही हवेत जायचं नाही.
जेवढा अभ्यास करत होते त्याच्यापेक्षा ताकदनं अभ्यास करणं हा चान्स भेटलाय, हा चान्स गमावायचा नाहीये. काही मुलं प्रिलिम मधून बाहेर पडतील, काही मुलं मेन्स मधून बाहेर पडतील, तर काही मुलं इंटरव्ह्यू मधून बाहेर पडतील. तर ज्यांचं प्री हो न हो, म्हणजे ज्यांची प्रिलिम नाही झाली म्हणजे ते चांगली रँक नाही करणं डिझर्व हे नाहीये. बट पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी जागा कितीन काही या गोष्टी आपल्या हातात नसतात. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याबद्दलचा विचार करायचा नाही. तर चांगल्या यानं मेहनत करून घ्या बेटा. तुम्ही आपला एक सब्जेक्ट जरी केला ना, तुम्हाला समजून जाईल की फक्त नावासाठी तयारी करणं, ताकद लावून तयारी करण्यामध्ये काय फरक आहे. तर भेटूया आपण, असंच भेटत राहूया. ठीक आहे.